राजर्षी शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्य मराठीमध्ये। राजर्षी छत्रपती शाहू महाराज जुलै 26, 1874 मे 6, 1922 हे कोल्हापूर संस्थानचे क्रांतिकारी शासक आणि समाजसुधारकांचे पितामह होते। त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात केलेले कार्य भारतातील सामाजिक न्यायाचा पाया ठरेल। शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे सर्वात शासक शस्त्र आहे। या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी अभूतपूर्व शैक्षणिक सुधारणा राबवल्या। भारतातील पहिल्या शासकाने कोल्हापूर संस्थानात सर्व मुलांसाठी विनामूल्य शिक्षण अनिवार्य केले। दलित मुलांसाठी स्वतंत्र शाळा सुरू करून त्यांना शिक्षणाचा अधिकार दिला। कोल्हापूर येथे उच्च शिक्षणाची सोय करणारे पहिले संस्थानिक दलित विद्यार्थ्यांना इंग्लंडमध्ये उच्च शिक्षणासाठी पाठवण्याची शाहू शिष्यवृत्ती, गरीब मुलांना शैक्षणिक आर्थिक सहयोग, स्त्री शिक्षण, विधवा व कन्यांसाठी स्वतंत्र शाळा, आदिवासी शाळा, जनजातीय समुदायांसाठी शैक्षणिक केंद्रे, शाळांमध्ये सर्व जाती धर्माच्या मुलांना एकत्र शिकवण्याची व्यवस्था, शिक्षकांना समानतेचे दूत बनवण्यासाठी विशेष कार्यशाळा। कोल्हापूर संस्थानची साक्षरता 1922 पर्यंत 48 वर पोहोचली। शाहू महाराजांनी दलितांच्या मुक्तीचा मार्ग शिक्षणाने मोकळा केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आधुनिक शिक्षण धोरणाचा पाया, शैक्षणिक आरक्षण, छात्रवृत्ती योजनाचे प्रारंभिक स्वरूप। राजर्षी शाहू महाराज हे भारतातील शैक्षणिक समानतेचे जनक होते। त्यांनी शिक्षणाला सामाजिक क्रांतीचे हत्यार बनवून दलित स्त्रिया आणि गरीब यांना गुलामगिरीतून मुक्तीचा मार्ग दाखवला। त्यांचा आदर्श वाक्य शिक्षण ही प्रत्येकाचे जन्मसिद्ध हक्क आहे हा आजच्या शिक्षण धोरणाचा गाभा बनला आहे। भारताच्या शैक्षणिक इतिहासात त्यांचे नाव अजरामर आहे। ज्ञानाशिवाय मुक्ती नाही, शिक्षणाशिवाय ज्ञान नाही। राजर्षी शाहू महाराज। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्की सोडवू।